नमस्कार. आज BA प्रथम वर्ष पेपर क्रमांक 1 यामध्ये आपण स्पॅन ऑफ कंट्रोल नियंत्रणाचे क्षेत्र बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्षपणे हे नियंत्रणाचं क्षेत्र काय आहे, याचा शास्त्रशुद्ध असा अर्थ काय आहे हे आपण त्या ठिकाणी बघितलं. यामध्ये आपण डीमॉक, मिलेट, MP शर्मा यांच्या व्याख्यांच्या आधारावर या नियंत्रणाच्या क्षेत्राचा शास्त्रशुद्ध अशा स्वरूपाचा अर्थ काय हे आपण या ठिकाणी बघितलं. आज आपण नियंत्रणाचे क्षेत्र निश्चित करणारे काही घटक या ठिकाणी बघणार आहोत. तर नियंत्रणाचे क्षेत्र किंवा नियंत्रणाच्या क्षेत्राची निश्चिती कशाच्या आधारावर आपण करू शकतो, तर यामध्ये पहिलं म्हणजे एक कार्य, काळ, स्थळ, व्यक्तिमत्व ह्या बाबीच्या आधारावर नियंत्रणाचे क्षेत्र निश्चित होत असते. यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे कार्य. संघटनेतील कार्य सोपे असेल तर नियंत्रणाचे क्षेत्र हे विस्तृत असते. मात्र कार्य जर जटिल, कठीण असे असेल तर नियंत्रणाचे क्षेत्र हे मर्यादित होत जाते. त्याचप्रमाणे एकाच प्रकारचे कार्य विभागांनी कार्याच्या बाबतीतही त्याच प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येते. तसेच कार्य स्पष्ट असेल तर नियंत्रणाचे क्षेत्र मोठे असते व कार्य अस्पष्ट असेल तर नियंत्रणाचे क्षेत्र मर्यादित होत असते. एकच प्रकारचं जर कार्य असेल तरी पण नियंत्रणाचे क्षेत्र हे विस्तृत होत जातं आणि विविधांगी अशा स्वरूपाची जर कार्य असतील तर नियंत्रणाचे क्षेत्र त्या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये मर्यादित हे होत असते. जसं एका शाळेतला एक मुख्याध्यापक आहे, त्याच्या नियंत्रणामध्ये जर त्या ठिकाणी 10 शिक्षक असतील आणि हे 10ही शिक्षक केवळ एकच प्रकारचं शिकविण्याचं, अध्यापनाचं कार्य करीत असतील तर एकाच प्रकारच्या ह्या चालणाऱ्या कार्यावर तो मुख्याध्यापक फार चांगल्या प्रकारे या 10 शिक्षकांवर नियंत्रण ठेवू शकतो. परंतु एव्हाना जर एखाद्या शिक्षकाची लोकसंख्या जनगणनेसाठी निवड झाली असेल, दुसरा शिक्षक हा शासनाच्या एखाद्या सर्वेसाठी गेलेला असेल, तिसरा शिक्षक तो जर निवडणुकीच्या कामासाठी गेलेला असेल, अशा विविधांगी कामासाठी ज्यावेळेस हे शिक्षक जातात त्यावेळी अशा 10 शिक्षकांवर नियंत्रण ठेवणे हे त्याच मुख्याध्यापकाला त्या ठिकाणी शक्य होत नाही. त्याचबरोबर आपण बघतो की संघटनेचं किंवा त्या व्यवस्थेचं कार्य हे सामान्य जर स्वरूपाचं असेल तर नियंत्रणाचं क्षेत्र वाढत जातं आणि त्याच ऐवजी जर ते संघटनेचं, त्या व्यवस्थेचं कार्य एक जटिल व कठीण अशा स्वरूपाचं असेल तर ते नियंत्रणाचं क्षेत्र मर्यादित होत असते. त्याचबरोबर
स्पष्ट स्वरूपाची कार्य असेल तर नियंत्रणाचं क्षेत्र विस्तृत होतं, आणि संदिग्ध अशा स्वरूपाची कार्य असली तर त्या ठिकाणी नियंत्रणाचं क्षेत्र अस्पष्ट कार्य असतील तर त्या ठिकाणी नियंत्रणाचे क्षेत्र मर्यादित होते. जसं की एखादी गुप्तचर संघटना आपण घेऊ, ह्या गुप्तचर संघटनेमध्ये कोणतंही स्पष्ट अशा स्वरूपाचं कार्य नसते. मग अशा ठिकाणी अशा कार्यासाठी नियंत्रणाचं क्षेत्र मर्यादित असतं हेच योग्य ठरतं. त्याचबरोबर दुसरा घटक म्हणजे काळ. संघटनेच्या स्थापनेला किती काळ झालेला आहे त्यानुसार हे नियंत्रणाचं क्षेत्र निश्चित होत असतं. जर संघटनेच्या स्थापनेला दीर्घ काळ झालेला असेल तर नियंत्रणाचे क्षेत्र व्यापक होत जातं, कारण त्या ठिकाणी अधिक काळ काम करून त्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुभव आलेला असतो, त्यांना माहिती असते येणाऱ्या समस्येचं जे काही टॅकल करण्याचं, फेस करण्याचं कार्य ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतात. जर का संघटना नव्याने स्थापन झालेली असेल तर त्या ठिकाणी नियंत्रणाचे क्षेत्र हे मर्यादित होते. याचबरोबर तिसरा घटक आहे स्थळ. जर नियंत्रकापासून कनिष्ठ कर्मचारी अथवा त्यांची सहकार्यालय किती अंतरावर आहेत यावरही नियंत्रणाचे क्षेत्र अवलंबून असते. नियंत्रण व कनिष्ठ जर जवळ असतील तर नियंत्रणाचे क्षेत्र विस्तृत होतं, आणि जर नियंत्रक आणि कनिष्ठ यांच्यातील भौगोलिक अंतर अधिक असेल तर नियंत्रणाचे क्षेत्र हे मर्यादित होत असते. जसं की आपण बघतो, जर औरंगाबाद विद्यापीठ आहे, हे औरंगाबाद विद्यापीठ याची संलग्नित महाविद्यालय ही आसपास 10-12 किलोमीटर पर्यंत, 15-20 किलोमीटर पर्यंत असली तर त्यांच्यावर नियंत्रण तो चांगल्या प्रकारे करता येतं. त्यामध्ये त्यांची संख्या जरी वाढली तरी चालेल. परंतु याच ठिकाणी 200-250 किलोमीटरवर जर महाविद्यालय त्यांच्या नियंत्रणामध्ये असतील आणि त्या ठिकाणी त्यांची संख्या जर वाढवली तर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं समन्वय, कार्याचा ताळमेळ हा राहू शकत नाही. त्यामुळं ही बाब फार महत्त्वाची आहे की नियंत्रक आणि त्याची सहकार्यालय यामध्ये भौगोलिक अंतर किती आहे. त्याचबरोबर चौथा आहे व्यक्तिमत्व. नियंत्रकाच्या व्यक्तिमत्वावरही नियंत्रणाचे क्षेत्र हे अवलंबून असते. नियंत्रकावर चे व्यक्तिमत्व जितके प्रभावी तितकीच नियंत्रणाची कक्षा ही वाढते. याउलट नियंत्रकाचे व्यक्तिमत्व जर प्रभावी नसेल तर त्याचे नियंत्रण क्षेत्र निश्चित स्वरूपात कमी होत जाते. या मध्ये प्रत्येक प्रशासक हा समान या कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवू शकतो असं नाही. प्रत्येकाची आपली कुवत ही वेगळी असते, आणि त्यामुळं जर एखादा प्रभावी असा नियंत्रक असेल, प्रभावी व्यक्तिमत्व असणार, तर त्याच्या नियंत्रणामध्ये अधिकही कर्मचारी हे सामावून घेतले जाऊ शकतात. आणि एखाद्याचं व्यक्तिमत्व जर त्या प्रमाणात प्रभावी नसेल तर त्याची नियंत्रण कक्षा ही निश्चितच कमी झालेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर आपण बघतो की आणखीनही काही घटक आहेत या नियंत्रणाच्या क्षेत्राच्या निश्चितीमध्ये. जसं नियंत्रक आणि कनिष्ठ यांची योग्यता व त्यांची क्षमता, संघटनेची योजना व धोरणे, संघटनेतील मूल्यमापन पद्धती, वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांमधील परस्पर संबंध, त्या संघटनेचे स्वरूप,
संघटनेची परिस्थिती आणि संघटनेतील प्रथा तसेच संघटनेतील संसूचन व्यवस्था याही घटकांचा नियंत्रणाचे क्षेत्र निश्चित करण्यामध्ये परिणाम होत असतो. या सर्व गोष्टीवरून नियंत्रणाच्या मर्यादेची संख्या ठरवावी लागत असते. ही संख्या वेगवेगळ्या संघटनेत वेगवेगळी असते. त्याचबरोबर ही मर्यादा ठरवल्याशिवाय प्रशासन करणे किंवा संघटना चालविणे, व्यवस्था चालवणे हे शक्य होत नाही. धन्यवाद.